एका बाजूला आपण पाहतोय गोंधळ तर सरासरी मोठा घातलेलाच आहे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही थट्टा उडवताय, सर्कस करून ठेवलेली आहे की ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, यादीत काय लिहिलंय हे कळत नाहीये, अशा लोकांना तुम्ही या सगळ्यात महत्त्वाच्या पवित्र काम, आपल्या लोकशाहीच्या पवित्र कामासाठी तुम्ही पाठवता. तसंच त्याच्याही पुढे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर हा घोळ इथे थांबत नाही. पुढचा घोळ असा आहे, आणि हे परत तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेणं गरजेचं आहे. पुढचा घोळ असा आहे की निवडणूक यंत्रणेत साधारणपणे 5,86,000 लोक, युनिक लोकांचे नावं दुबार तिबार 5 वेळा 6 वेळा आलेत, म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये 14 लाख वेळा दाखवले संभाव्य दुबार. पण ह्याच्या पलीकडेही जाऊन प्रत्येक शाखेत जेव्हा मी जातोय तेव्हा मला लोकांकडून कळतो एक फीडबॅक, काही काही असे आहेत संभाव्य दुबार, जसं मी दाखवलं, जे खरोखर दुबार नाही आहेत, कॉमन नावे म्हणून संभाव्य दुबार मध्ये टाकलंय, पण काही काही दुबार आलेत, त्यांच्या नावासमोर स्टारच नाहीये, त्यांना दुबार म्हणून ओळखलंच नाहीये. मग हे तुम्ही आळस म्हणून असं केलंय की थट्टा म्हणून असं केलंय की प्लॅनिंगने असं केलं तुम्ही की मुंबई महानगरपालिकेची जी सगळी निवडणूक यंत्रणा त्याची वाट लागावी, बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे. तसंच तिसरा जो एक फीडबॅक माझ्याकडे येतो तो म्हणजे लोकसभेच्या वेळी देखील आणि विधानसभेच्या वेळी देखील आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं, अजूनही ते ऑब्जेक्शन तसंच्या तसं आहे. ज्या लोकांची जे मृत मतदार आहेत, मयत मतदार आहेत, जे डेड वोटर्स ज्यांना आपण बोलतो, बिचारी कधीच गेलेत, म्हणजे कोणी 90 मध्ये गेलं, कोणी 2000 साली गेलं, कोणी गेल्या 5 वर्षांमध्ये गेलं, त्यांचं डेथ सर्टिफिकेट देऊनही निवडणूक आयोगाने त्याच्यावर कुठेही कारवाई काही केली नाहीये. आणि विधानसभेत जेव्हा आम्ही आता अनालिसिस करत होतो, तो वोट चोरीचा गोल तुमच्या समोर लवकर आणूच, त्याच्यात पण प्रत्येक सीटवर कमीत कमी 4 ते 5 डेड वोटर्सनी बूथ वाईज मतदान करून गेलेले आहेत. ही वोट चोरी नाही तर काय आहे? हे मतदार कुठून आले, कोण आहेत हे जे गेलेले मतदार आहेत, मग त्यांच्या वतीने दुसरं कोण प्रॉक्सी वोटिंग करतंय का? मतदान तुम्ही करू कसं दिलं? आणि इथे पण ह्या यादीत पण ऑन एन ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 80 ते 100 मतदार असे आहेत जे कधीच गेलेले आहेत, पण त्यांची नावं अजूनही मतदार यादीत आहेत. ह्यांचं करायचं काय? बरं, आम्ही या निवडणूक आयोगाला सांगितलं सर मी वो ऊपर वाले करते, ऊपरवाल्यांना सांगितलं नाही सर वो नीचे वाले करते, मधल्यामध्ये तुम्ही काय घोळ घालताय? मग हा जो एक प्रॉब्लेम आहे ना, ह्याचं उत्तर देणार तरी कोण? हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि हा देखील आम्ही प्रश्न आज तर पत्र लिहून पाठपुरावा करत आहोत, पण अजून मोठी चळवळ काही उभी करायची झाली तर मला वाटत नाही आम्ही मागे पुढे बघू, कारण हे आमच्या देशाच्या लोकशाहीमध्ये तुम्ही लोकशाहीला मारून टाकण्याचं काम करताय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.